आपण सर्पमित्र आहात, काय नाव आपलं आणि कशा पद्धतीनं काम चालतं? शासनाकडून आपल्याला सुविधा काही मिळतात का? मी दत्तात्रय विश्वनाथ सावंत, सुधागड तालुक्यामध्ये सर्पमित्र व वन्यजीव संरक्षक आहे. तरीसुद्धा म्हणजे कसं झालं, मी आज वयाच्या 13 वर्षापासून साप पकडतो आहे, पण आत्तापर्यंत कोणी माझा विचार केलाच नाही. म्हणजे आमचा कोणाचा सर्पमित्रांचा कोणी भरपूर जण सुधागड तालुक्यामध्ये सर्पमित्र आहेत. आता आपल्या इथं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये माझ्या अंदाजे तरी 52 प्रकारचे साप आहेत एकूण. त्याच्यामध्ये 5 विषारी साप आहेत, ते माहीत असतील. आम्हाला शासनाकडनं काही मदत मिळत नाही वेळेला. आता आमच्याकडे गाडी नसल्यामुळे आम्हाला गाडीचा व्यवस्था करायला लागते. कॉल आल्यानंतर आम्ही जेवढं जलद जाता येईल स्पॉटवरती तेवढं आम्ही बघत असतो, की जेणेकरून लवकरात लवकर तिथं पोचावं. यासाठी मग मी कोणा मित्रांना वगैरे फोन करतो, जर अवेलेबल असेल तर मग आम्ही जात असतो. आणि गेल्यानंतर तिथं म्हणजे पकडल्यानंतर सापाला आम्ही जनजागृती करतो का बाबा विषारी आहे का बिनविषारी आहे, विषारी सापाची लक्षणं कशी, बिनविषारी साप चावला तर काय, ही सगळी माहिती लोकांना देत असतो. त्याच्याप्रमाणे आता सुधागड तालुक्यामध्ये साप मारण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, म्हणजे 90% कमी झालेलं आहे. 10% आता काय शेवटी पर्याय नसल्यामुळे लोक मारतात. नाही तर पूर्वी कसं दिसला साप का ठोक हा विचार करत होते, मारत होते. आता भरपूर प्रमाण कमी झालेलं आहे मारण्याचा, साप मारण्याचा. आणि जनजागृती कशी करतात दादा? जनजागृती कशी करतात? जनजागृती म्हणजे ज्या वेळेला साप पकडायला जातो त्यावेळेला पकडल्यानंतर त्या सापाची माहिती देतो, की हा विषारी आहे का बिनविषारी आहे, त्याप्रमाणे सांगतो. आणि लोकांची वेळी समज म्हणजे गैरसमज आहे की साप डुकावर येतो. डुकावर साप येत नाही आहे, कारण सापाच्या लक्षात राहत नसतं कोणता साप, म्हणजे तिथपर्यंत येतच नाही, त्याच्या लक्षात नसतं राहत तो काही येत नाही. पण लोकांची समज झालेली आहे की तो डुकावर येतो म्हणून साप. ती एक जनजागृती. आणि आम्ही शाळांमध्ये कॉलेजांमध्ये आम्ही जनजागृती म्हणजे ज्या वेळेला वन्यजीव सप्ताह चालू असतो त्यावेळेला वनविभागवाले आम्हाला घेऊन जात असतात शाळेमध्ये. तिथं म्हणजे मुलांना माहिती देत असतो आम्ही सापांच्याबद्दल अशा प्रकारे. आणि गावामध्ये ज्या गावामध्ये साप पकडायला गेलो आहे तिथं पब्लिक गोळा झालेला असतो. अगोदर मारायला तयारच असतात लोक, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही जेव्हा सांगतो का आम्ही येतो आहे पण लक्ष ठेवा, मारायचं नाही आणि मारून द्यायचं नाही कोणाला, स्वतःही मारायचं नाही आणि दुसऱ्याला मारून पण नाही द्यायचा. आम्ही आल्यानंतर आम्हाला बघू द्या विषारी आहे का बिनविषारी आहे साप, त्याप्रमाणे मग आम्ही लोकांना जनजागृती करून माहिती देतो सापांबद्दल आणि सांगत असतो. सरकारने जर तुमच्यासाठी सर्पमित्रांसाठी काही सगळ्या गोष्टीची मानधन असेल किंवा इतर काही सुविधा दिल्या तर अजून चांगल्या पद्धतीने काम करता येईल का? 100%. आमची एकच मागणी आहे, म्हणजे आम्हाला सर्पमित्रांना ID कार्ड, ओळखपत्र द्यावं आणि विमा कवच द्यावं आम्हाला. कारण आत्तापर्यंत माझ्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्पमित्र जवळजवळ 19 दगावले. म्हणून आमची मागणी हीच आहे, म्हणजे संपूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये तेच मागणी आहे की आम्हाला तुम्ही ID द्या आणि हे द्या, इन्शुरन्स द्या, विमा कवच द्या म्हणून. ही आमची मागणी आहे पहिल्यापासूनच.